Good morning, student. Today we are going to take second grammar topic, and the name of the grammar topic is kinds of sentences. That is वाक्यांचे प्रकार. So what is meant by sentence? So first we will see the definition of sentence. So a sentence means a group of words having complete meaning is called a sentence. म्हणजेच पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अशा वाक्याला आपण वाक्य म्हणू शकतो. आता वाक्याचे प्रकार 4 पडतात. देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. फर्स्ट काइंड that is assertive type of sentence, second one imperative, third one interrogative and fourth one exclamatory. तर assertive म्हणजे विधानार्थी वाक्य. assertive सेंटेन्स म्हणजेच काय? विधानार्थी वाक्य. imperative सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. इंटरॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य. आपण आता एक एक वाक्यांचा प्रकार बघूया. फर्स्ट टाइप आहे assertive सेंटेन्स. assertive सेंटेन्स म्हणजे आपण पाहिलं विधानार्थी वाक्य. विधानार्थी म्हणजे ज्या वाक्यामध्ये विधान असतं, ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो, ज्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आपल्याला दिसून येतो, असं वाक्य हे विधानार्थी वाक्य असतं. विधानार्थी वाक्याबद्दल आपण जी माहिती पाहिली, पहिली गोष्ट विधानार्थी वाक्यामध्ये कर्ता आधी असतो, दुसरं ते अर्थपूर्ण वाक्य असतं आणि तिसरं वाक्याच्या शेवटी पूर्णविरामने शेवट होत असतो. तरी सुद्धा आपण डेफिनेशन पाहूया की an assertive sentence or a statement gives us some information. Okay, an assertive sentence or a statement and assertive sentence both are same words. assertive म्हणजे स्टेटमेंट आणि स्टेटमेंट म्हणजे assertive sentence. So it gives us some information की काहीतरी त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते. All assertive sentences end with a full stop. ही सर्व विधानार्थी वाक्यांचा शेवट हा पूर्णविरामने होतो. बघा की विधानार्थी वाक्यात आपल्याला काही माहिती सांगितलेली असते किंवा एखादे विधान केलेले असतं की प्रत्येक विधानार्थी वाक्यामध्ये तुम्हाला माहिती मिळते किंवा एखादे विधान तरी त्या ठिकाणी केलेलं असतं आणि अशा सर्व वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम असतो. आता विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात की ते 2 प्रकार म्हणजे एक म्हणजे अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. तर हे अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहेत ते आपण बघूयात की इफ अन assertive sentence gives positive information, so it is a affirmative sentence. If an assertive sentence gives us positive information, so it is affirmative sentence. जर एखादं वाक्य आपल्याला सकारात्मक माहिती देत असेल तर ते वाक्य होकारार्थी असतं. assertive वाक्य अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी अशी 2 प्रकारचे असतात. assertive वाक्याचे किती प्रकार पडतात मग? अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच होकारार्थी आणि नकारार्थी. फॉर एक्झाम्पल की आय एन्जॉय स्विमिंग. आता यामध्ये आय हा काय आहे? सब्जेक्ट आहे. एन्जॉय हे काय आहे? वर्ब आहे. आणि स्विमिंग हे काय आहे? तर स्विमिंग हे नाउन आहे या ठिकाणी. आय एन्जॉय स्विमिंग म्हणजेच सब्जेक्ट, वर्ब आणि उरलेला पार्ट म्हणजेच ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो. असे 3 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. तर इफ इट गिव्स निगेटिव्ह इन्फॉर्मेशन, जर तेच वाक्य आपल्याला नकारार्थी माहिती देत असेल, सो इट इज निगेटिव्ह सेंटेन्स. और निगेटिव्ह इन्फॉर्मेशन इज इंडिकेटेड बाय वर्ड्स such as no, not, none, nothing, never, nobody, neither, nor and no one. So अशा ह्या नकारार्थी वाक्यांमध्ये या नकारात्मक शब्दांचा वापर केलेला असतो. म्हणजे ही जे काही वाक्य शब्द आहेत की नो, नॉट, नन, नथिंग, नेव्हर, नोबडी, नायदर, नॉर, नो वन, ही काय आहे? नकारात्मक शब्द आहेत. आणि या नकारात्मक शब्दांचा वापर जर तुम्हाला वाक्यांमध्ये दिसून आला तर ती वाक्य काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच
नकारात्मक वाक्य आहे. फॉर एक्झाम्पल, आय डोंट एन्जॉय हॉर्स रायडिंग, की मला हॉर्स रायडिंग करायला किंवा हॉर्स रायडिंग मध्ये मजा घ्यायला आवडत नाही. म्हणजे डोंट म्हणजेच काय, डू प्लस नॉट, या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन काय होतंय, डोंट. तर हा नॉट शब्द या ठिकाणी वापरला गेल्यामुळे हे वाक्य काय झालं, नकारार्थी झालं, म्हणजेच निगेटिव्ह झालं. या वाक्यामध्ये आपण पाहिलं की आय एन्जॉय स्विमिंग, या वाक्यामध्ये कुठेही नो, नॉट, नेव्हर, नायदर, नथिंग, नो वन, नोबडी अशी नकारात्मक शब्दांचा समावेश नसल्यामुळे ती वाक्य काय आहे, सकारात्मक आहे. आणि या वाक्यामध्ये नॉट वापरला असल्यामुळे हे वाक्य निगेटिव्ह आहे. तर अन असर्टिव्ह सेंटेन्स युजली फॉलोज दिस पॅटर्न. तर बघा, या असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये नेहमी किंवा कुठल्या पॅटर्नचा उपयोग असतो ते बघूयात. की पहिली गोष्ट सब्जेक्ट, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सब्जेक्टनेच असर्टिव्ह वाक्याची सुरुवात होते. त्यानंतर वर्ब असतं, वर्बचे पण दोन प्रकार आहेत, की मेन वर्ब्स असतं किंवा त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरीज असतात. आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजेच ऑब्जेक्ट आपण त्याला म्हणूयात, म्हणजे उर्वरित भाग. की विधानार्थी वाक्यामध्ये प्रथम कर्ता, नंतर क्रियापद आणि त्यानंतर इतर संबंधित किंवा वाक्य पूर्ण करण्यासाठी जे शब्दांची गरज असते असे शब्द त्यामध्ये आलेले असतात. आता आपण या पार्टमध्ये पाहिलं की काइंड ऑफ सेंटेन्स मध्ये की सेंटेन्सची डेफिनेशन पाहिली. की सेंटेन्स म्हणजे काय, शब्दसमूह असतो जो शब्दसमूह वाक्य पूर्ण करतो. त्यानंतर आपण वाक्यांचे 4 प्रकार पाहिले. 4 प्रकार म्हणजे कोणते पडतात, की असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. याच्यातला पहिलाच प्रकार आपण या ठिकाणी पाहिलाय, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्यांचे परत 2 उपप्रकार आपण पाहिले, की अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा स्ट्रक्चर काय असतं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस नॉट किंवा कॉम्बिनेशन असलेला शब्द ज्याच्यामध्ये नॉट असतो, त्यानंतर वर्ब आणि उर्वरित पार्ट म्हणजेच ऑब्जेक्ट. तर अशा 2 प्रकारचे आपण असर्टिव्ह सेंटेन्स पाहिली. तर पुढच्या पार्ट मध्ये आपण दुसरा जो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे क्रमाने आपण पाहणार आहोत. थँक्यू. Good morning, student. Yesterday we have seen types of sentences, that is in Marathi वाक्यांचे प्रकार. So today we will continue this topic. वाक्यांचे प्रकार मध्ये आपण 4 वाक्यांचे प्रकार पाहिले. फर्स्ट वन असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. आजचा दुसरा टाइप आहे आपला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये आज्ञा असते, ज्याच्यामध्ये कमांड असते, ऍडवाइस असतो किंवा इन्स्ट्रक्शन्स असतात. तर ह्या प्रकारची वाक्य आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. बघा डेफिनेशन, की अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स गिव्ह इन्स्ट्रक्शन. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय करतात, इन्स्ट्रक्शन देतात. ऑल इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस एंड विथ फुल स्टॉप. सो द सेम रूल वी हॅव सीन फॉर द assertive sentence, because we have seen that ki assertive sentences have also end with full stop. तर imperative sentence सुद्धा ज्यांचा शेवट फुल स्टॉप ने होतो. imperative sentences may convey the following. तर बघा काय ते फॉलो करतात ते आपण बघूयात. की आज्ञार्थी वाक्यांमधून समोरच्या व्यक्तीला काहीतरी करायला सांगितलेले असतं, की कृती काहीतरी करायला सांगितलेली असते आणि त्यामधून आज्ञा, सल्ला, विनंती, याचना, ताकीद, सूचना इत्यादी आशय व्यक्त होत असतो. बघा म्हणजे आज्ञार्थी वाक्यांमधून आज्ञा तर दिलेल्या असतातच, फक्त आज्ञा नाही तर त्याच्यामध्ये सल्ला सुद्धा दिलेला असतो, किंवा विनंती केलेली असते, किंवा याचना केलेली असते, किंवा ताकीद दिलेली असते, किंवा सूचना दिलेल्या असतात. इत्यादी आशय त्यामधून व्यक्त होत असताना आपल्याला दिसतो. आणि अशा वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो. पूर्णविराम आपल्याला माहिती आहे की हा जो पूर्णविराम आहे हा असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्यांच्या शेवटी सुद्धा येतो, त्याचबरोबर तो आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी सुद्धा येतो. फॉर एक्झाम्पल, की ओबे युअर एल्डर्स, या ठिकाणी काय आहे, ऍडवाइस. कारण वाक्याची सुरुवात नेहमी वर्बने होते. ओबे या ठिकाणी काय आहे, वर्ब आहे.
म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आधी येतो, मग वर्ब येतं, मग ऑब्जेक्ट येतो. पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची रचना अशी आहे की सुरुवातीला वर्ब आणि मग रेस्ट ऑफ द सेंटेन्स किंवा ऑब्जेक्ट. बघा ओबे हे काय आलं, वर्ब आलं, आणि युअर एल्डर्स हे काय आलं, ऑब्जेक्ट आलं. म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट इज द फॉर्म ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स आहे डोंट मूव्ह. हे काय आहे, डू म्हणजे सुद्धा वर्बच आहे आणि डूला नॉट जोडले म्हणजे डोंट, म्हणजे निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये कमांड दिलेली आहे. तर डोंट मूव्ह म्हणजे सांगितलंय की हलू नको किंवा हालचाल करू नको. देन ब्रिंग मी सम वॉटर, या ठिकाणी काय आहे, रिक्वेस्ट केलेली आहे की मला थोडं पाणी आणून दे. देन फोर्थ सेंटेन्स मध्ये बघा हॅव अ गुड टाइम, याच्यामध्ये विश म्हणजे इच्छा व्यक्त केलेली की तुझा वेळ चांगला जावो. देन मे युअर एफर्ट्स बी ब्लेस्ड विथ सक्सेस, याच्यामध्ये काय आहे, एनकरेजमेंट म्हणजेच प्रोत्साहन दिलेलं आहे की मे युअर एफर्ट्स, तुझे प्रयत्न यशस्वी होत किंवा तुझ्या कामामध्ये तू यशस्वी हो. बघा ही जी सेंटेन्स आपण पाहिली त्यामध्ये काही पॉझिटिव्ह पाहिलीत, काही निगेटिव्ह पाहिलीत. निगेटिव्ह कुठलं आहे, तर डोंट मूव्ह हे निगेटिव्ह आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कशाने होताना दिसते, वर्बने होताना दिसते. मग आयदर ते प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट वर्ब असतंच, पण त्याच्यामध्ये मूळ क्रियापद म्हणजेच बेसिक वर्ब किंवा मग ऑक्झिलरीज. आता या ठिकाणी डू आणि हॅव हे काय आहे, ऑक्झिलरी आहे. तर काही वाक्यांची सुरुवात ऑक्झिलरीने होते, तर काही वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदांनी होते. बघा अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज फॉलो द फॉलोइंग पॅटर्न. आता याचा पॅटर्न म्हणजे याची रचना काय आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कोणकोणते घटक घ्यावे लागतात किंवा कोणता घटक आधी असतो ते बघूयात. की बेस किंवा रूट वर्ब, मी आता सांगितलं की प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही वर्बने होते, पण ती वर्ब कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, बेस फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजेच रूट वर्ब पाहिजे. त्यानंतर काय पाहिजे, रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजेच ऑब्जेक्ट. हा झाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला. आणि आता वर्ब कुठले आहेत, तर बरेच वर्ब आहेत. प्रत्येक ज्या ज्या शब्दामध्ये कृती असते तो प्रत्येक शब्द काय असतो, वर्ब असतो. आता कम, टेल, लुक यासारख्या मूळ क्रियापदांनी सुरुवात करून ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तयार होतात. आता ब्रिंग मी वन कप ऑफ टी, ब्रिंग हे काय आहे, वर्ब आहे. ब्रिंग मी वन कप ऑफ टी हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं. आणि अफर्मेटिव्ह तर आहेच म्हणजेच होकारार्थी तर आहेच, पण सेंटेन्सचा टाईप कुठला आला, तर हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजेच काय, आज्ञार्थी वाक्य. तर या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे, बरोबर आहे. डोंट, आता बघा निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला की डू नॉट आधी घ्यायचं, नंतर बेस वर्ब घ्यायचं, नंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजेच आता डोंट ब्रिंग मी वन कप ऑफ टी असं जर म्हटलं तर हे निगेटिव्ह होणार आहे. फक्त डोंट आधी घेतलं तरी सेंटेन्स काय होतं, निगेटिव्ह. मग बघा आता नकारार्थी म्हणजेच नकारार्थी इम्पेरेटिव्ह वाक्य डोंटने सुरुवात करून नंतर मूळ क्रियापद वापरून तयार होतात. एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. डोंट मेक अ नॉईज म्हणजेच गोंधळ घालू नका किंवा आवाज करू नका. आता डोंट मेक अ नॉईज, नॉईज म्हणजे आवाज, बरोबर आहे. तर आवाज करू नका म्हणजे या ठिकाणी जी आज्ञा दिलेली आहे ती नकारात्मक आज्ञा दिलेली आहे. म्हणजे हे वाक्य काय आहे, नकारार्थी आहे, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याला आपण निगेटिव्ह असं म्हणतो. पण निगेटिव्ह मुख्य टाईप कुठला आहे आपला, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आज आपण दोन गोष्टी पाहिल्यात की ज्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही केव्हाही मूळ क्रियापदाने होते, मेन वर्बने होते, म्हणजेच मेन वर्ब. दुसरी गोष्ट आपण पाहिली त्यानंतर शेवटी पूर्णविराम येतो. म्हणजे रेस्ट ऑफ द सेंटेन्स आल्यानंतर पूर्णविराम द्यावा लागतो. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आणि निगेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत डोंट शब्द वापरायचा, त्यानंतर बेस वर्ब किंवा मेन वर्ब घ्यायचं, त्यानंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स आणि फुल स्टॉप. म्हणजे हे काय झालं, हे निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला झाला. तर अशा रीतीने आपण हे आज्ञार्थी वाक्य कसे तयार होतात हे आपण बघायचंय. आता होमवर्क साठी बघा
की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, इंग्लिश विषयाच्या टेक्स्टबुकमध्ये जी वाक्य मुख्य क्रियापदाने किंवा नकारार्थी मुख्य क्रियापदाने सुरू झालेली आहेत अशी सगळीच वाक्य काय आहेत, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. तर ती 10 वाक्य शोधा, ते पेन्सिलने अधोरेखित करा आणि आपल्या इंग्लिश ग्रामरच्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. थँक्यू. Good morning, student. Last time we have seen types of sentences. The topic we are going to continue. So here, first sentence we have seen, that is first type of sentence, that is assertive sentence. Then we have seen exclamatory sentence. Now the third type we are going to see interrogative sentence. So what is meant by interrogative sentence? Interrogative sentence means what? प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो ते प्रश्नार्थक वाक्य. सो द डेफिनेशन वी विल सी और द मोर इन्फॉर्मेशन वी विल सी फॉर द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. सो अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आस्क फॉर इन्फॉर्मेशन. व्हाय वी आर आस्किंग इंटरोगेटिव्ह सेंटेन्स? ओके, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आस्क फॉर more information. All interrogative sentences end in a question mark. So this is a sign of question mark. Okay, at the end of the interrogative sentence there is a question mark. So some examples we will see here. Ki, are you going now? This is the question, and at the end of you will find that there is a question mark. This is affirmative sentence. Affirmative means positive sentence. So positive sentence means positive question. Okay, are you going now? It is a positive question. And why don't you stay? This is a negative question, because in that question don't word is there. Why don't you stay? It is a negative question. And are you going now? It is a affirmative or positive question. So interrogative sentences are of two kinds. Interrogative sentences are of how many kinds? Two kinds. So first one, that is, we will give number A, capital A. First type of question, that is interrogative question, is yes no question or verbal question. The another name for the yes no question is verbal question. So these questions require a simple yes or no as an answer. Means for the yes no type question, answer should be yes or no. ओके, तर जे येस नो टाईपचे प्रश्न आहेत अशा प्रश्नांची उत्तरं यस किंवा नो म्हणजे हो किंवा नाही एवढ्याच उत्तरांनी उत्तर त्या ठिकाणी देता येतात. या प्रश्नांची सुरुवात एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज, शॅल, विल या किंवा इत्यादी क्रियापदांनी होते. तर ही क्रियापद कोणती आहेत की एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज, शॅल अँड विल ही सगळी हेल्पिंग वर्ब्स म्हणजे ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. अशा क्रियापदांनी येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात होते. त्यानंतर मग कर्ता. फॉर एक्झाम्पल ही आर हे काय आलं की दॅट इज हेल्पिंग वर्ब. नाव यू हे काय आलं कर्ता. आणि मग शेवटी प्रश्न म्हणजे जे काही रेस्ट ऑफ सेंटेन्स आल्यानंतर प्रश्नचिन्ह. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने होते तर ऑक्झिलरीजने. ऑक्झिलरीज म्हणजेच काय हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब नंतर काय कर्ता आणि कर्ता नंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स अँड ऍट द एंड ऑफ सेंटेन्स क्वेश्चन मार्क विल बी देअर. तर अशा रीतीने स्ट्रक्चर जे काही आहे येस नो टाईप क्वेश्चनचं की दॅट इज ऑक्झिलरीज प्लस सब्जेक्ट प्लस रेस्ट ऑफ सेंटेन्स प्लस क्वेश्चन मार्क. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दॅट इज येस नो टाईप क्वेश्चन. सम एक्झाम्पल्स आर हियर की आर यू रेडी? This is the yes no type question. Don't you want to reach there on time? Don't you want to reach there on time? म्हणजे तुला तिथं वेळेवर पोहोचावं असं वाटत नाही का? ओके, तर असा एक प्रश्न आहे. हा निगेटिव्ह प्रश्न आणि हा पॉझिटिव्ह प्रश्न. नाव सेकंड टाईप जो दुसरा प्रकार आहे, आपण दोन टाइप्स पॉइंटात बघितलं. त्यातला पहिला प्रकार पाहिला येस नो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन. नाव सेकंड टाईप इज WH क्वेश्चन. तर डब्ल्यू अँड एच म्हणजेच काय की डब्ल्यू ने सुरू होणारे किंवा एच ने सुरू होणारे. सो सम वर्ड्स WH क्वेश्चन दॅट बिगिन्स विथ WH वर्ड्स. WH
ने सुरू होणारे जे शब्द आहेत त्याच्यानेच ते प्रश्न तयार होतात. सच ॲज म्हणजे उदाहरणासाठी व्हॉट, हू, whom, whose, why, when, where, which, how. Okay, so here W, all questions you will see question words what, who, whom, whose, why, when, where, which. These words start with W. And how, okay, start with H. So how many, how much, how long, how far. These words are start with H. So we call it WH questions. So these are the WH words. And these questions, these words are asking for information or seek the information. Now या प्रश्नांमध्ये काय असतं की WH प्रकारच्या प्रश्नार्थक शब्द असतो, नंतर मग क्रियापद असतं आणि त्यानंतर कर्ता अशी त्याची रचना असते. ओके, आणि शेवटी मात्र प्रश्नचिन्ह असते. अशा प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरात काहीतरी माहिती द्यावी अशी अपेक्षा असते, म्हणजे आपल्याला माहिती थोडक्यात द्यायची असते. फॉर एक्झाम्पल, हु इज ही म्हणजे तो कोण आहे, तर आधी काय WH वर्ड, देन वर्ब अँड देन सब्जेक्ट. रचना काय आहे की WH वर्ड प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट अँड रेस्ट ऑफ द सेंटेन्स. हाऊ, हाऊ हे काय आहे WH वर्ड, डू हे काय आहे वर्ब, यू हे काय आहे सब्जेक्ट अँड नो हिम रेस्ट ऑफ द सेंटेन्स. हाऊ डू यू नो हिम, so this is the means W, the question start with W and the question start with H word. So both the questions are here ends with question mark. तर हाऊ या प्रश्नार्थक शब्दांची सुरुवात WH नसली तरी तो WH क्वेश्चन मानला जातो. कारण का की हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार अशा शब्दांनी सुद्धा बरेचसे प्रश्न तयार होतात. तर समजलाय टॉपिक. आता याच्यावर तुम्हाला होमवर्क देतोय बघा, की होमवर्क इज दॅट राईट 10 इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस. 10 प्रश्नार्थक वाक्य लिहायची आहेत. त्यामध्ये येस नो टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते 5 सेंटेन्स लिहा आणि WH टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते 5 सेंटेन्स लिहा. तर हे सेंटेन्स तुम्हाला कुठे भेटतील, आपण ज्यावेळेस टेक्स्टबुक रीड करतो, एखादा लेसन वाचायला घेतला किंवा एखादी स्टोरी वाचायला घेतली, त्यामध्ये तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य जे WH ने सुरू झालेली आहेत किंवा ज्यांची उत्तरं येस नो म्हणजे ज्याला आपण येस नो क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, असे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. आता लास्ट टाईप जो आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. थँक्यू. Good morning student. The grammar topic that is kinds of sentences. We are taking next part that is exclamatory sentence. It is the last part of the sentences. There are 4 types of sentences we have seen in the previous lecture. First one is assertive sentence. Second one we have seen that is imperative sentence. And in the third we have seen interrogative sentence. Now the last one it is exclamatory sentence. In Marathi we call it उद्गाराचक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य. So the definition we will see here of exclamatory sentence. An exclamatory sentence expresses some sudden strong feeling. Some sudden strong feeling. Okay. All exclamatory sentences end with an exclamation mark. म्हणजेच उद्गाराचक वाक्य आश्चर्य, भीती, आनंद इत्यादी भावनांची तीव्रता किंवा उत्कटता व्यक्त करतात. ती बहुधा हाऊ किंवा व्हॉट ने सुरू होतात व त्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. आता बघा की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्रेस सम सडन स्ट्रॉंग फिलिंग. अचानक ज्या काही आपल्या भावना असतात, ज्याच्यामध्ये आश्चर्य असतं, आनंद असतो, भीती असते, दुःख असतं, या ज्या काही भावना आपण व्यक्त करतो त्या व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक वाक्यांचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. तर या वाक्यांचे शेवट एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक वाक्याचे जे चिन्ह आहे या प्रकारचे चिन्ह त्या ठिकाणी वापरले जातं. फॉर एक्झाम्पल बघा, हाऊ नाईस ऑफ यू टू कम म्हणजेच तुम्ही आलात किती छान झाले. हाऊ नाईस ऑफ यू टू कम. सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण बघू,
बघू की व्हॉट अन इंटरेस्टिंग स्टोरी, की किती मनोरंजक गोष्ट आहे. शेवटी काय आलं, दोन्ही वाक्यांच्या शेवटी उद्गाराचं चिन्ह आलेलं आहे. तर ही वाक्य जसं आपण बघितलं की असर्टिव्ह सेंटेन्सच्या शेवटी पूर्णविराम, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी पूर्णविराम, इंटरगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी प्रश्नचिन्ह, तसंच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क येणं गरजेचं आहे. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिन विथ व्हॉट अँड हाऊ ऑर सच या 3 शब्दांनी त्या ठिकाणी सुरुवात होते. तसेच इतरही काही शब्द आहेत, त्यांचाही आपण परिचय पुढच्या तासामध्ये करून घेणार आहोत. सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस बिगिन्स विथ व्हॉट, हाऊ अँड सच. सो दे फॉलो द फॉलोइंग पॅटर्न. कुठला पॅटर्न आहे ते तयार होतात बघूयात. फर्स्ट वी हॅव टू टेक व्हॉट, देन नाउन फ्रेज म्हणजे नाम वाक्य, नंतर सब्जेक्ट आणि मग शेवटी प्रेडिकेट. फॉर एक्झाम्पल बघा, व्हॉट अ लॉंग रोप म्हणजे नाउन फ्रेज झाली. इट हा सब्जेक्ट झाला, इट हा काय झाला सब्जेक्ट, आणि इज हे वर्ब म्हणजेच या ठिकाणी प्रेडिकेट म्हणून येत त्याला. तर व्हॉट अ लॉंग रोप इट इज हे वाक्य शेवटी काय दिले आपण, उद्गाराचं चिन्ह. तर हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स झालं. सेकंड एक्झाम्पल बघा, ज्याने सुरुवात हाऊने होते, की हाऊ ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब घेतलं जातं, देन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. हाऊ लॉंग दॅट रोप इज. बघा सेम सेंटेन्स, फक्त आपण रचना थोडीशी दॅट म्हणजे इट साठी काय केलं आपण, दॅट आधी घेतलं, की हाऊ लॉंग दॅट रोप इज. म्हणजे या 2 प्रकारे वाक्यांची सुरुवात आपल्याला करता येते एक्सक्लेमेटरी साठी, आणि शेवटी काय ते एक्सक्लेमेटरी साईड. बघा, ॲज यू कॅन सी समटाइम्स द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट आर लेफ्ट आउट ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर काही वेळा अशा वाक्यांमध्ये कर्ता किंवा क्रियापदांचा उल्लेख केलेला नसतो. फॉर एक्झाम्पल, हाऊ क्लेवर, हाऊ गुड, हाऊ नाईस, दॅट अँड ऍट द एंड एक्सक्लेमेटरी मार्क. सो इन दिस लेक्चर व्हॉट वी हॅव सीन, की या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, की डेफिनेशन पाहिली की एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये सडन फिलिंग्स एक्सप्रेस केलेल्या असतात. त्याच्यामध्ये आपले आश्चर्य, आनंद, भावना ज्या काही असतील, दुःख वगैरे, तर या भावनांची तीव्रता किंवा उत्कटता व्यक्त केलेली असते. आणि उद्गारात्मक वाक्यांची सुरुवात ही हाऊ, व्हॉट, सच, हुर्रे, ओ या शब्दांनी होते. शेवटी उद्गाराचं चिन्ह त्या ठिकाणी द्यावं लागतं. तर आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहिली, तसंच पॅटर्नही पाहिला, की व्हॉटने जर सुरुवात होत असेल तर व्हॉट नंतर नाउन फ्रेज, नंतर सब्जेक्ट, नंतर प्रेडिकेट. म्हणजे वाक्यामध्ये जर सेंटेन्समध्ये अ किंवा अ व्हेरी असेल तर सेंटेन्सची सुरुवात कशाने करायची, व्हॉटने करायची. आणि वाक्यामध्ये अ किंवा अ व्हेरी नसेल तर वाक्याची सुरुवात कशाने होते, हाऊने होते. तर हे आपण ज्यावेळेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा एक सेपरेट ग्रामर टॉपिक बघू, त्यावेळेस सुद्धा ऍसर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी कशा होतात किंवा एक्सक्लेमेटरी टू ऍसर्टिव्ह कसे होतात याचा अभ्यास आपण त्या तासामध्ये बघणार आहोत. पण आपण अजून एक तिसऱ्या रूल मध्ये पाहिलं, की काही वाक्यांमध्ये फक्त हाऊ, व्हॉट आणि त्याच्यानंतर काय असतं, फक्त म्हणजे क्रियापदाचा उल्लेख नसतो, फक्त नाउन वर्ड ऍडजेक्टिव्ह असतं, ऍडवर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह. हाऊ क्लेवर, हाऊ गुड, हाऊ नाईस अशा प्रकारे. ओके, तर थँक्यू.